नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला महिलांनी आवर्जून पाळा ही नियम. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 आहे. पूजा मुहूर्त पहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी पूजा काही व्रत वैकल्य वर्षभरात करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला मिळते. फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 पासून तर सकाळी 8:54 आहे. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. आता पाहूया महाशिवरात्र उपवासाचे नियम. पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल देखील टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फळ आहार करून उपवास करावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फळ आहार करून उपवास करायचा नसेल तर त्या फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फळ आहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना नक्कीच पूर्ण करतील. कांदा 3. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका. 4. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातली दुःख संकटे नष्ट होतात. 5. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात. 6. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणून करतात. न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर. काही जण फळ आहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करायचे ते ठरवावे. दुसऱ्याच्या हेवा करून व्रत करू नका. 7. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा वापर करावा. 8. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 9. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावणे. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे की ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. 11. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे आणि त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ खावे.
12 ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी केवळ व्रत करा, पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल. 13 गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्यतो असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. 14 महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. परंतु तुमच्याकडे भगर खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता. 15 शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवावे. 16 यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्र्याचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, उसाचा रस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा. 17 उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प करावा. 18 महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. 19 महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. 20 संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चित फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 21 भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने आणि अभिषेक करावा. त्यानंतर पूजा करून दिवा धूप लावावी. 22 महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छानुसार करावे. 23 भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. 24 केवडा आणि चंपा सारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाचे शाप दिला आहे की अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. 25 या पूजेदरम्यान भाविकांनी कधी कुंकाचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. 26 उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. 27 उपवास करणाऱ्याला भाविकांची तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 28 पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पाने अर्पण करू नयेत. 29 पूजेत शेंदूर, हळद लावणे टाळावे. 30 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावर आहे. यात तुम्हाला काय बदल करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
करून आम्हाला प्रोत्साहित करेल. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.